गौराई ग्रामोद्योग वारसा परंपरेचा अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या प्रेमाने जळगावात घराघरात पोहोचलेले जैन आंबे आता शहरात आणखी 2 नवीन आउटलेट्स माध्यमातून आपल्या सेवेत. महाबळ कॉलनी 467/3 प्लॉट नंबर 1, मकरंद कॉलनी, गणेश कॉलनी दुकान नंबर 6, गीता शंकर मार्केट. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत व दुपारी 3:30 ते सायंकाळी 8 पर्यंत आपल्या सेवेत. शुद्धता आणि परंपरेचा वारसा गौराईसोबत याशिवाय आपल्या सेवेत जैन हिल्स, बीजे मार्केट आणि जैन प्लास्टिक पार्क ही आउटलेट्स तर आहेतच. गौराई ग्रामोद्योग. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. कार्यकर्त्यांच्या घामातून उभा राहिलेला पक्ष, भाजपच्या 46व्या स्थापना दिनी ज्येष्ठांचा भव्य सन्मान सोहळा. जळगाव. प्रतिनिधी. भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त जळगाव शहरात भावनिक, उत्साहपूर्ण आणि अभिमानास्पद वातावरणात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा पार पडला. पक्षाच्या पायाभरणीतील खरे शिल्पकार असलेल्या कार्यकर्त्यांचा गौरव करताना अनेकांच्या डोळ्यांत आठवणींचे अश्रू तरळले. जिल्हा महानगर भाजपच्या वतीने जेएम फाउंडेशन व बळीराम पेठ येथील जुन्या कार्यालयात सकाळी ध्वजवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर मांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात पक्षासाठी आयुष्य घालवणाऱ्या तब्बल 46 ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान स्मृतिचिन्ह, भाजप गमछा आणि तांब्याच्या दिव्याने करण्यात आला. या सन्मान सोहळ्याने कार्यकर्त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा देत उपस्थितांमध्ये अभिमानाची भावना निर्माण केली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले, तर ज्येष्ठ नेते सदाशिव आबा पाटील यांनी जनसंघ ते भाजप या प्रवासावर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. गजानन जोशी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत वातावरण भावूक केले. 2 खासदारांपासून 303 खासदारांपर्यंतचा प्रवास हा कार्यकर्त्यांच्या त्यागाचा परिणाम आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे, राजू मामा यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की आपल्या या 46व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आदरणीय सन्माननीय व्यासपीठ ज्यांच्या हस्ते आज झेंडावंदन झालं ते आदरणीय काका, आदरणीय नेवे काका, आदरणीय गजाननजी जोशी पटेल काका, आदरणीय नेवे काका आणि ज्यांच्या हस्ते आपण झेंडावंदन केलं त्यांचं वय असेल मांडक्या काकांचं तर 80 वय. आणि मला वाटतं 80 वयात आपण जुना कार्यकर्त्याची आठवण ठेवणं, मला वाटतं हेच भाजपाचं जिवंत उदाहरण आहे. किंवा कार्यकर्ता हा प्रत्येकाच्या मनामध्ये राहिला पाहिजे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये राहिला पाहिजे. आज म्हणून उदय भाऊ आम्ही सर्व बसले असताना किंवा ज्येष्ठ झेंडावंदन करायचं, पण ज्येष्ठ कोण, मग मांडक्या काकांचं नाव आलं आणि त्यांच्या हस्ते आपण आज झेंडावंदन केलं. ते आदरणीय आपल्या जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई, आदरणीय महापौरताई, महानगराध्यक्ष दीपक भाऊ, सर्व पदाधिकारी, स्टँडिंग चेअरमन, गटनेते, सर्व महिला आघाडीच्या अध्यक्ष, युवा मोर्चाच्या महानगरचे सर्व मंत्री व समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, बरेच आहे की आपण म्हणजे जसं काकाचं 80 वय तसे बरेच ज्येष्ठ कार्यकर्ते आले, नवीन कार्यकर्ते, सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो, मला वाटतं आपण आज खरं 46 वर्ष म्हणून 46 जुन्या कार्यकर्त्याचा सन्मान, समाजात प्रकाश पाडणे आणि स्वतः तो खाली काळा होतो पण समाजाला प्रकाश देतो, म्हणजे स्वतः काळा होऊन समाजाला प्रकाश देतो, म्हणजे स्वतःचा वेळ देऊन समाजासाठी आज आपल्याला जळण्याचं काम त्यावेळच्या जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी विचार म्हणून दीपक ही निशाणी ठेवली. आणि आज सुद्धा आज आम्ही जरी विकसित भारत म्हणत असलो तरी आज आम्हाला समाजात मला वाटतं वाजपेयीचे जे आणि आदरणीय वाजपेयीची प्रतिकामात गेलो होतो भगतबाई, आणि त्यांनी संघाचा कार्यक्रम होता आणि तिथे एक छान उदाहरण त्यांनी सांगितलं की 83ला वाजपेयी वाचनालयाचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने धुळ्याला उतरले आणि धुळ्याहून तिथे चोपड्याला गेले आणि चोपड्याहून बस स्टँड, तर जिथे कार्यक्रम होते आणि ती जबाबदारी त्यावेळेला गाड्या बिड्या होत्या नाही, त्यावेळेला घोडा टांगा होता, टांगा, आणि तो टांगा 2 रुपयात ठरला होता की त्या स्टँड वाजपेयी असं म्हटले की आपके पास समय है. तर त्या कार्यकर्त्याला थोडं आश्चर्य वाटलं, असं का म्हणताय? भाई बोले क्यों, क्या हुआ? बोले अगर आपके पास समय होगा तो अपन पैदल चलेंगे. तो बोले ऐसा क्यों? 2 चीजें बोले,
संगठना चलाना है। तुम हम जितने टाइम में जाएंगे आपसे संवाद भी होगा और संघटने की बचत भी होंगी. मला वाटतं कार्यकर्त्यांनी संवाद खूप ठेवला पाहिजे, हा संदेश आपल्याला आदरणीय वाजपेयीजींनी दिलेला आहे. बऱ्याच वेळेला आम्ही कार्यकर्ते संवाद करत नाही. का संवाद करत नाही तो बोलला आणि पाहिलं. तुम्ही मोठं मन ठेवा आणि मला वाटतं आपण खरं जर मोठं मन ठेवलं तर मला वाटतं आपल्या याच्यासारखा आनंद आपल्याला खरं परमेश्वराने मी हा माणसाला बनवत असताना ती सर्व काही याला द्यायचं आणि ब्रह्मदेव म्हटले की याच्यात खुशी पण द्यायची. पण ते खुशी द्यायची कशी? समुद्रात द्यायची. मला ठेवताना कार्यकर्त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला मिळाल्यानंतर सुद्धा आपण लोभ ठेवतो की त्याचं मला कसं मिळेल. मला वाटतं हा लोभ ठेवणं आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. म्हणून या कार्यकर्त्यांना मला वाटतं आपण स्वार्थाच्या माध्यमातून आपण आज विकसित भारताला मी परत सांगेल की तुम्ही ज्या खासदाराला निवडून दिलं, ज्या तुम्ही आमदाराला निवडून दिलं, ज्या नगरसेवकाला तुम्ही निवडून दिलं, ज्या तुमच्या वतीने महापौर झाले, आमदार झाले, खासदार झाले, पंतप्रधान झाले, मुख्यमंत्री झाले, त्या पक्षाने काय केलं, त्या व्यक्तींनी काय केलं हे अगोदर तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, राम मंदिरचा मुद्दा झाला असता का? तुम्ही जर खासदार निवडून दिले असते, पंतप्रधान मोदी साहेब झाले नसते तर राम मंदिर बनू शकलं असतं का? तुमचं योगदान खूप महत्वाचं आहे. कदाचित बऱ्याच वेळेला वाटतो मी काय खासदार होऊन गेले, माझ्याकडे पाहत नाही. पण मित्रांनो, त्याचा विचार करू नका. तुम्ही विचार करा की तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांनी पंतप्रधान मोदीला मतदान केलं म्हणून राम मंदिर होऊ शकलं. तुमचं मोठं योगदान याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. काश्मीरचा मुद्दा कशामुळे होऊ शकला? 370 या तुमच्या योगदानामुळे होऊ शकला. आणि मला वाटतं आपल्या भारतात भाजप हा 365 दिवस कार्य करणारा पक्ष असून आजचा यशस्वी टप्पा हा कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित आहे. खासदार स्मिताताई वाघ यांनीही मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी महापौर दीपमाला काळे, डॉक्टर चंद्रशेखर पाटील, नितीन लढा, प्रकाश बालानी, उदय भालेराव यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप रोपे व सागर पाटील यांनी केले तर प्रास्ताविक मनोज भांडारकर यांनी मांडले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे पक्षाच्या संस्कृतीचा सन्मान असा संदेश देणारा हा सोहळा जळगावकरांच्या मनात ठसा उमटवून गेला.